हॅलो, वेलकम टू माय चॅनल प्रज्ञाच मेजवानीमध्ये मी प्रज्ञा तुमचं खूप 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 मनापासून आणि खूप दिवसांनी स्वागत करते। चला तर मग आपण आज रेसिपी बनवतोय चिकन काली मिरी। 1 किलो चिकन चांगलं स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट मी 2 चम्मच टाकलेले आहे। 1 चम्मच गरम मसाला टाकायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला घरचं लाल तिखट 2 चम्मच घ्यायचं आहे। हळद घ्यायची आहे थोडीशी कलर येण्यासाठी, लाल मिरची आणि 2 चम्मच धना पावडर घ्यायचा आहे। हे सगळं आपल्याला मसाले चिकन मध्ये घालायचं आहे। त्याच्यानंतर अर्धी वाटी दही घ्यायचं आहे। दही सुद्धा घालून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि 1 ते 1.5 तास आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर 2 ते 3 कांदे घ्यायचे आहेत मीडियम आकाराचे, ते चांगले आपल्याला लालसर असं भाजून घ्यायचं आहे। हे भाजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 3 चम्मच खसखस घ्यायची आहे, ती सुद्धा कांद्यासोबत चांगली परतून घ्यायची आहे। भाजून झाल्यावर प्लेटमध्ये काढून त्याच तव्यामध्ये 25 ते 30 काजू आणि 3 ते 4 चम्मच मगज घेऊन त्याला चांगलं आपण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हे भाजल्याच्या नंतर ह्याची वेगळी पेस्ट करायची आणि त्याच तव्यामध्ये मिरची, आलं आणि 2 टमाटे चांगले भाजून घ्यायचे आहेत। हे सुद्धा भाजून झाल्याच्या नंतर आपण एका मिक्सरमध्ये कांदा, मगज आणि टमाटे हे सगळ्याची एकत्र पेस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर चिकन बाहेर काढून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जो मसाला वाटला होता ते सुद्धा आपण घालून घेऊन वरतून तेल सोडायचं आहे। गॅस चालू करायचा आणि ग्रेव्हीला लागल तेवढं तेल घातल्याच्या नंतर 5 ते 10 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवरती। परतल्याच्यानंतर साईडनं तेल सुटेल, त्याला 5 ते 10 मिनिट आपल्याला ताट ठेवून चांगलं वाफ काढून घ्यायचे आहे। साईडनं चांगलं तेल सुटलेलं आहे बघा। ह्या स्टेजवरती आल्यावर मगज आणि काजूची पेस्ट केलेली होती ती घालून घ्यायची आणि त्याच्यामध्ये नंतर ह्याच्यामध्ये 1 मोठा चम्मच काळी मिरी पावडर टाकायची आहे आणि 5 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। परतल्याच्या नंतर गॅस मोठाच ठेवायचा आहे। त्याच्यामध्येच 1 मोठा चम्मच आपल्याला चिकन मसाला घालून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि चांगलं हलवून घ्यायचं 1-5 मिनिटं आणि त्याला तेल सुटेल तवर आपल्याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे। पाणी टाकायचं नाही आहे, चिकनलाच पाणी सुटेल त्या ह्याच्यामध्येच आपल्याला चिकन चांगलं शिजवून घ्यायचं आहे। चिकन आपलं रेडी झालेलं आहे। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडलेली असेल तर प्लीज जाऊन लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा आजची रेसिपी कशी वाटली आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।